नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज 16 एप्रिलला अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। महापालिकेकडून सुरू असलेल्या नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 4 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। माहितीनुसार देगलूर नाका भागात काही दिवसांपासून नाल्याचे काम सुरू आहे। या कामासाठी रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे खोदण्यात आले होते। मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। मात्र या धोकादायक खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इशारा फलक लावण्यात आले नव्हते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। गुरुवारी दुपारी 7 ते 13 वयोगटातील काही मुले खेळत असताना या खड्ड्याजवळ पोहोचली। खेळाच्या नांदात त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि अचानक त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले। पाणी खोल असल्यामुळे मुलांना बाहेर पडता आले नाही आणि ते बुडू लागले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि मुलांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती 4ही मुलांना मृत घोषित केले। मृत मुलांमध्ये 10 वर्षीय मोहम्मद अदनान मोहम्मद फिरोज, 13 वर्षीय मोहम्मद अली मोहम्मद इद्रिस, 13 वर्षीय सय्यद इरफान सय्यद फिरोज आणि अन्य एका बालकाचा समावेश आहे। सर्व मुले इस्लामपूर परिसरातील रहिवासी होते। एकाच वेळी 4 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। संतप्त पालक आणि नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अशा प्रकारच्या कामादरम्यान योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे। स्थानिक प्रशासनाने तातडीने सर्व अपूर्ण कामांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। उघडे खड्डे, साचलेले पाणी आणि सुरक्षा उपायांचा अभाव हे जीवघेणे ठरू शकतात। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।